माईल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेव्हल 1च्या बॅचमध्ये मी डॉक्टर मंजुषा दांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम. सो कसे आहात सगळे? हाऊ आर यू? एक आवाज, मी जर आता एखाद्या जणाला माईक ऑन करायला सांगेल, रमा पेठे मॅडम, नवीन लोक पाहिजेत. रमा पेठे मॅडम, अनम्यूट करा. कुठून आहात? माईक माईक ऑन करा. नवनाथ सर, माईक ऑन करा. माईक ऑन करा नवनाथ सर. ओके. ओके, हा. नमस्ते. कसे आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे? पहिला प्रश्न आपण सेशन सुरू करण्याच्या आधी विचारतोय. सगळ्यांसाठी आहे, तुम्हाला, तुम्ही रिप्रेझेंट करताय, तर हाव आर यू? काय वाटतंय? फिलिंग आतून काय येत आहे? ते आतून असं फील नसतं, पण आपण एक फॉर्मॅलिटीज बोलतो, ठीक आहे असं बोलतो, बोलायचं म्हणून बोलतो आपण. पण हो. ते आतून ठीक नसतं. आणि हेच फिलिंग आतून आलं तर कसं वाटेल? खूप छान वाटेल. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही याच फिलिंग मध्ये जगताय. तर खूप. आजपासनं एक मंत्र मी तुम्हाला देत आहे सगळ्यांना, आणि तो रोज स्वतःला सांगायचा आहे. ठीक आहे? शाहरुख खानचं फेमस स्टाईल कोणती आहे? दोन्ही हात असे करून, बरोबर ना? पण आपल्याला अशी स्टाईल करायची आहे, पण कशासाठी? इनर लेवलवर ना आपल्याला स्वतःला सांगायचंय, मी स्वस्थ आहे. स्वस्थ कुठे? शरीर आणि मनाने स्वस्थ. मी मस्त आहे, म्हणजे माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत आहे, आणि मी जबरदस्त आहे, त्याचा प्रत्येक रिझल्ट माझ्या जीवनामध्ये जबरदस्त येतोय. तर आजपासनं जर तुम्ही या सेशनला 10 दिवस अटेंड करणार आहे, तर ही स्वस्त, मस्त आणि जबरदस्तची एनर्जी तुम्ही तुमच्या जीवनात अट्रॅक्ट करायला तयार आहात? एव्हरीवन, येस. सध्या किती लोक पार्टिसिपेट करा? 164 पीपल्स आर हियर. आर यू रेडी? स्वस्त, येस. मस्त, जबरदस्त जीवन जगण्यासाठी? चलो, ग्रेट. कारण सुरुवात तुम्हाला करायची आहे आता. पण या क्लासचा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, जी तुम्हाला करावं लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला, मॅडम एवढे दिवस फ्री क्लास सांगितला होता 10 दिवसाचा, आणि सुरू करता करता काय इन्व्हेस्टमेंट आले? लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट कशात मोजतो नवनाथ सर, सांगा? पैसा. बरोबर आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं काहीतरी आहे, आणि ती इन्व्हेस्टमेंट काय आहे? तर यहाँ बैठे सभी 173 पीपल आर अलाइव, सगळे जिवंत आहेत? गॅरंटी आहे का तुम्हाला जिवंत असण्याची? इथे तुम्ही, ठीक आहे, जिवंत आहात, पक्के गॅरंटी आहे स्वतःची? ओके. एकदा चेक करू तरी जिवंत आहे की नाही आहे. एक श्वास घ्या आणि एक श्वास सोडा. मी म्हणते म्हणून एक श्वास घ्या. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. चला, हे घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. पॉसिबल आहे? काय प्रमिला मॅडम, पॉसिबल आहे का? अनम्यूट करा. आता जे आपण 2 श्वास घेतले त्याला लागलेला वेळ पॉसिबल आहे कुणाला तरी वापस आणणं? नाही, नाही पॉसिबल. मग आता हा जो आपला क्लास आहे, हा आजपासनं 10 दिवस होणार आहे. किती दिवस? 10 दिवस. म्हणजे 10. सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार असं आपला क्लासेसचं शेड्यूल असतं. आणि या सोमवार ते शुक्रवार मध्ये होणारा हा जो आपला क्लास आहे, हा क्लास जो आहे तो, आता बघा, आपल्या ग्रुपमध्ये, ज्या कम्युनिटीमध्ये तुम्ही आहात, जवळपास 1,500 लोक आहेत. आणि त्या 1,500पैकी 2 कम्युनिटी मिळून आता प्रेझेंट किती आहे? 190 लोक. हा आकडा हळूहळू वाढेल, 191 झाले. तर हे हे जे लोक आहेत, तर असं बघा की ईश्वरने, माझे गुरु नेहमी म्हणायचे की रेकी अशीच कुणाच्या जीवनात पोहोचत नाही. ज्याच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल ब्रह्मांडाला करून घ्यायचा असतो, त्याच्या जीवनापर्यंत रेकी पोहोचते. बरोबर आहे? आणि तुम्ही जर इथे आहात, तर त्या 1,500 लोकांपैकी तुम्ही आहात. तर ईश्वराला तुमच्या जीवनामध्ये हा एक सुंदर सकारात्मक बदल करून घ्यायचा आहे, आणि म्हणून तुम्ही इथे आहात. ठीक आहे? तर 10 दिवस, सोमवार ते शुक्रवार, आणि शक्तिपात हा आपला अर्ली मॉर्निंग होणार. कारण विदाऊट रेकीच्या अटुनमेंट कोणीही या क्लास, म्हणजे ज्या आपण प्रॅक्टिकली
या ऊर्जांना अनुभव करणार नाही आहे. तर आता काय काय शिकणार आहे या 10 दिवसांमध्ये? सगळ्यात पहिले जीवनात प्रत्येक क्षण आनंदी राहायची कला ती आजच शिकणार आहे. मी गॅरंटी देते की हा क्लास संपता संपता तुम्ही आनंदी जगायला शिकलेले असाल तर आवडेल. काय नवनाथ सर, प्रमिला मॅडम दोघं रिप्रेझेंट करतात आहे, आवडेल का? नक्कीच. की हो हो, हा नक्कीच एक तास संपता संपता तुम्ही आनंदी आहात या भारत जगामध्ये, तुम्ही खूप आनंदी आहात असं तुम्हाला फील येणार आहे. आणि जर तुम्ही त्याला फॉलो केलं तर तुम्ही आनंदी जगायला शिकणार आहे. आजच आपण आनंदी जगायला शिकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला कुणाचाही औरा बघायला शिकवणार आहे. औरा बघणं हा विषय नाही आहे, पण कळत नकळत आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला स्कॅन करता येणं गरजेचं आहे. ते पण आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे. मी तुम्हाला 7 चक्रांची एनर्जी एक मिनिट, कुणाचा तरी माईक आणखी ऑन आहे. नाही, इकडनं बंद आहे. एक मिनिट, नवनाथ सर आणि प्रमिला मॅडम यांचा माईक आपण एकदा ऑन करू. चला. तर काय करायचंय तुम्हाला या 10 दिवसांमध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या. ओके. नवनाथ सर एक प्रश्न विचारते, तुम्ही रोज आंघोळ करता ना? हो. पक्का गॅरंटी आहे? स्वच्छ हो. धुतलेले कपडे घालत असाल? घराची पण रोज स्वच्छता होत असेल, जो कोणी करत असेल तर घरची पण रोजची स्वच्छता होत असेल. शेवटची इथली सर्व्हिसिंग केव्हा केली सांगा? विचार मेडिटेशन. विचारांची सर्व्हिसिंग केव्हा केली? काय प्रमिला मॅडम, केली का विचारांची सर्व्हिसिंग? कारण सगळं तर इथूनच सुरू आहे आपलं, पण आपण कधीच त्याला महत्व दिलं हो, नाही आणि कधी त्याची सर्व्हिसिंग देखील केली नाही. आणि या 10 दिवसांमध्ये केलेली आपण नाही. तीच सर्व्हिसिंग करायला शिकणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला तर हील करायला शिकणार आहे आणि इतरांना देखील स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून हील करणार आहे. एखादा व्यक्ती अमुक वागतो तर त्याच्या वागण्याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे तुम्हाला आतापर्यंत कसं आपण व्यक्तीला दोष देत होतो की हा असा वागला तो तसा वागला. इथून पुढे तुम्ही व्यक्तीला दोष देणार नाहीये. तुम्हाला लक्षात येईल अरे याचा हा हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून हा व्यक्ती असा वागतो. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, आता नवनाथ सरांनी आणि प्रमिला मॅडमनी म्हटलं की आता त्यांनी आतापर्यंत इथली सर्व्हिसिंग केली नाही. बाकीच्यांनी पण केली नसेलच ना? कोणी केली आहे का सर्व्हिसिंग? ओके. मग विचार करा, समजा इथे चहा सांडला माझ्या हातून आणि त्या चहाचा डाग तसाच ठेवला, पुसलाच नाही. 8 दिवसात काय होईल नवनाथ सर? चुकून जाणार. मग डाग तरी मी पडणार तो. त्याला महिनाभर दुर्लक्ष केलं, वर्षभर दुर्लक्ष केलं, काय होईल? अजून घट्ट होणार आणि तसंच दिसणार तो. मग असेच आणि वर्षानुवर्षाचे नकारात्मकतेचे किती डाग आपल्या मस्तिष्कामध्ये थांबलेले आहेत, ज्याला आपण कधी क्लीन करण्याचा प्रयत्नच केला नाही. आणि दीज आर द रिझन्स आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे, प्रॉब्लेम आहे, आजार आहे, ते सगळे अशाच कुठल्या तरी डागांच्या स्वरूपात आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात आहे. पण व्यक्तीचं जीवन ईश्वराने खूप आनंदासाठी दिलेला आहे आणि तोच आनंद आपण इथून पुढे या जीवनात जगणार आहे. चला, मग आनंदी व्हायचा सगळ्यांना. सुरू करायचं सेशन. हो 10 दिवस आता मला हो, ऐकायला तयार आहे कारण खूप मोठी किंमत मोजणार आहे. 10 तासांचे श्वास जी पैशात मिळू शकत नाही, कारण एक श्वास घेतला एक श्वास सोडला संपलं सगळं. ठीक आहे. तर मग आता आपण आजपासून पुढचे 10 दिवस रोज आनंदी राहण्याचं एक एक उपाय शिकणार आहे. आणि जर तुम्ही त्याला लाईफ मध्ये फॉलो केला, आय प्रॉमिस की तुम्ही कसे बनणार आहे? तुमच्या असण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माईल येणार आहे. नाही तर असं नाही म्हणणार अरे आलं अजून डोकं खायला, असं होणार नाहीये. आतापासून तुम्ही काय बनणार आहे? आनंदाचा झरा जो खळखळ वाहणार राहील आणि लोकांच्या जीवनामध्ये देखील आनंद निर्माण करणारा असं सुंदर व्यक्तिमत्व अंदाज. बनणार आहे. ओके, तयार आहात आपल्या नवीन रूपासाठी? पक्का? चला. यस आई एम रेडी टाइप कर दो. जो भी रेडी है, अभी आने वाले 241 लोक झाले आहेत सध्या. जेवढे लोक तयार आहेत आपल्या जीवनाला खरोखर पॉझिटिव्ह परमसुखी, आपले 5 तत्व आहे. काय येणार आहे या क्लासमधनं? 5 तत्व सांगून देते. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य.
काय मिळवणार आहे आपण या सेशन मधनं? स्वतः एकट्यासाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. याच्या पलीकडे जग जातच नाही, बरोबर की नाही? शरीर आणि मनामध्ये आरोग्य पाहिजे, नात्यांमध्ये प्रेम पाहिजे, येस. आणि हे पृथ्वीवर जीवन जगायला थोडासा पैसा पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा क्लास आहे. आणि या क्लासमधनं तुम्ही या ऊर्जा जीवनामध्ये अनुभव घेऊ शकता. ठीक आहे, ओके. तर जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची ही सुंदर कला म्हणजे दिव्य रेकी शक्ती आहे. तर रेकी शिकण्याच्या पहिले, आता कसं आहे, रेकी शिकण्याच्या पहिले आपण त्याला कसं पाया करावा लागतो, नाही तर घराची इमारत पक्की राहत नाही ना. जर घर बांधायचं आहे तर आपल्याला बेस तयार करावा लागतो प्रॉपर. त्याच पद्धतीने रेकी शिकण्याच्या आधी आपल्या माइंडला रेकी एक्सेप्ट करण्याची एनर्जी आपल्यामध्ये आणायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण आज आणि उद्याचं सेशन घेणार आहे. आणि परवा मी तुम्हाला व्हॉट इज रेकी या विषयापर्यंत नेणार आहे. ओके. कारण खूप सारा गार्बेज जो डोक्यामध्ये आहे त्याला क्लीन करण्याची पण गरज आहे. ओके, चला. तर नवनाथ सर, तुमच्यासाठी माझ्याकडे ना 5 करोडची ऑफर आहे. हे ऑफर नवनाथ सरांसाठीच नाही, एनीवन कॅन एक्सेप्ट. ठीक आहे नवनाथ सर, मी जर तुम्हाला म्हटलं या पुढच्या 3 ते 4 मिनिटामध्ये जर मी तुम्हाला या जगातलं भाग्यशाली व्यक्ती बनवलं तर कसं वाटेल? खूप छान वाटेल. लाईफ चेंज होईल माझं. ओके, ठीक आहे, चला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जगातनं, या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक कायमचा टाटा बाय बाय करतात. 10 लाख पीपल या पृथ्वीवरनं कायमचा टाटा बाय बाय करतात. गुगलवर सर्च करून घ्या. मग आज सकाळी जर तुम्ही उठलात तर त्या 10 लाख लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे की नाही सांगा? इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही मग? कारण आपला नंबर, तर पहिलं, जे आपल्याला जीवन आनंदी जगायचं आहे, म्हणजे जीवनाला एन्जॉय करायचं आहे, तर मला सांगा, सगळ्यात पहिले आपलं असणं महत्वाचं आहे की नाही? मग आज जर सकाळी आपण उठलो तर रोज सकाळी काय म्हणायचं? थँक्यू देवा की तुम्हाला आजची सकाळ दाखवली आहे, कारण मी खूप भाग्यशाली. आणि दुसरं, सेलिब्रेशनचं कारण, थोडस आजूबाजूला बघून घ्या. माझ्यासोबत आज माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य जर जागा झाला असेल तर माझ्यासारखं भाग्यशाली आज कोणी नाहीये. गॅरंटी घेऊ शकता का कोणीतरी की उद्या आपण जसेच्या तसेच आहोत, तसे सगळेजण? कारण परत ते 10 लाख प्लस लोकांचा आकडा दररोजचा आहे. मग ईश्वर जर सकाळी आपल्याला दररोज उठवत असेल तर आपण कंप्लेंट करायच्या की आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला भाग्यशाली समजायचं? काय होईल नवनाथ सर सांगा? आजपासून फिलिंग काय येईल भाग्यशाली असण्याची की नाही? हो, भाग्यशाली आहोत आपण. मग रोज सकाळी उठल्यावर त्या ईश्वराला, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, त्याला थँक्यू म्हणायचं की देवा, तुम्हाला आजचा दिवस दाखवला. आणि दुसरं, दिस इज द, कारण जीवन बघा परत त्याच चक्रातनं जाणार आहे. मग आजच्या दिवसात आपल्याला जर या 24 तासांसाठी ही प्राण ऊर्जा प्राप्त झाली, कल हमें पता नाही. मग जर एखाद्याला म्हटलं की बाळा तुझ्या जो हे 24 तास आहे, तर तो कसा जगेल? टेन्शन घेत जगेल की आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आनंदी करेल? काय करेल? आनंदी जगून घेईल. मग जीवनाला ऐसा लंबा बनाने का की ओनली फॉर टुडे? डॉक्टर मिकॉसी जे रेकीचे फाउंडर आहेत, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ओनली फॉर टुडे मध्ये जीवन जगायचं, केवळ आज केलीये. त्यांचे 5 प्रिन्सिपल जेव्हा आपण शिकू तेव्हा खरोखर आपण डीपली जीवन जगू. तर आज मी जर उठले आहे, माझ्यासोबत माझा कुटुंबातला प्रत्येक सदस्य जागा झालाय, माझ्यासारखं भाग्यशाली कोणी नाही. झालं पक्क? एवढं भाग्य आलं का सगळ्यांच्या ह्याच्यात? माझ्यासारखं भाग्यशाली कोणी नाही. एवढं भाग्य तुमच्या ह्याच्यात आलं का सांगा? पहिलं कारण. ठीक आहे, आता दुसरं कारण आपण या भाग्याचं सांगतो. पहिलं कारण झालं सगळे भाग्यशाली आहे. ओके, चला चला चला, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला पटापट टाईप करत जा, भाग्यशाली आहे नाही आहे. चला ज्योती मॅडम, तुमचं दुसरं भाग्य. आता ज्योती मॅडमला आपण पुढे घेऊ. ज्योती मॅडम, माईक ऑन करा. माईकच्या बटनवर क्लिक करा. काय झालं तुमचं? हा, कुठून आहात ज्योती मॅडम? कल्याण. कल्याणवरनं. पहिल्यांदा अटेंड करताय की रिपीट करताय? हो, पहिल्यांदा. ओके, चला आता 5 करोडची ऑफर तुमच्यासाठी. ठीक आहे, आता हो. मी 5 करोड तुम्हाला द्यायला तयार आहे, पण त्याच्यासाठी
मला तुमचा दोन्ही डोळे पाहिजे. देता का? एक नाही. डोळा, एक हात, एक हात, एक हात, एक पाय. आ बघा, मी मॅडमला 5 करोडची मला एक ऑफर दिली, तरी देखील मॅडम एक डोळा, एक पाय, एक हात काहीच द्यायला तयार नाही आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर आपण त्याच जीवनाबद्दल कंप्लेंट करतो की ईश्वरा माझ्या जीवनात किती कष्ट दिले. पण आज लक्षात घ्या मॅडम, की आज असे करोडो लोक आहेत ज्यांना डोळे आहे, पाहता येत नाही, कान म्हणता येत आहे, ऐकता येत नाही, तोंड आहे, बोलता येत नाही, नाही. हात पाय काम करत नाहीये. आणि जर ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, मग आपल्यासारखं भाग्यशाली कोणी आहे का सांगा? बरोबर आहे. बघण्याचा दृष्टिकोन आपला चुकतोय, की आपल्या फोकस जिथे, एनर्जीचा नियम काय म्हणते, जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते, आणि ज्या पद्धतीने एनर्जी जाते तसाच रिझल्ट जीवनात येतो. बरोबर आहे ना? मग आता बरोबर आहे. मनापासून आज थोडस प्रत्येकाने इथे उपस्थित सगळ्यांनी त्या डोळ्यांना जरा स्पर्श करून थँक्यू म्हणा, की हे सुंदर जग तुम्हाला दाखवत आहे. लावा आपल्या डोळ्यांना हात, डोळ्यांना स्पर्श करा, आणि त्या डोळ्याला म्हणा की थँक्यू, की हे सुंदर Thank जग तुम्हाला दाखवतो आहे. कानाला म्हणा की या जगातील सुंदर ध्वनी तुम्हाला ऐकवता. बघा, ना समुद्राचा खळखळाट ऐकता आला असता, ना लाटांचा तो आवाज ऐकता आला असता, किंवा पक्ष्यांची किलबिल ऐकता नसती आली. आपल्याला ईश्वराने एवढं भरभरून दिलेलं आहे. आज you. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ऑर्गन काम करत आहे. ज्योती मॅडम, तुम्हाला कधीतरी असं वाटतं ना की सुट्टी भेटली पाहिजे? हो ना. मलाच वाटते. पण तुमच्या शरीरामध्ये तो हृदय नावाचा अवयव आहे, त्याने जर 3 मिनिटाची सुट्टी घेतली तर काय होईल? श्वासच बंद होईल. आपण कल्पनाच करत नाही कधी. आणि म्हणून जे काही आपल्या जीवनात आहे ना, आजपासून तुम्हाला 2 प्रॅक्टिकल आता आपण करणार आहे. तर इथे उपस्थित सगळ्यांना हा तर विश्वास झाला की आपण करोडो लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. हो, 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 विश्वास, पाच हो. करोड काय आपल्याला 15 करोड, 20 करोड कोणी दिले, तर आपण आपला ऑर्गन डोनेट करणार नाही. जिवंतपणे बरोबर. गेल्यानंतर किती म्हणते? मे बी करू आपण शकतो. डोनेट करू शकतो, पण जिवंतपणे ऑर्गन डोनेट करायला खूप हिंमत लागते. आणि जर त्या ईश्वराने 1 रुपये न घेता हे सुंदर देह दिलेला आहे, आपण त्याला थँक्यू न म्हणता कंप्लेंट करतो. तर आजपासून जीवनात तुमचं अस्तित्व असेपर्यंत रोज सकाळी उठल्यावर थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे देवा, तुम्हाला जे भरभरून दिलेलं आहे त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. अजून एक 5 करोडची ऑफर एका जणाला देऊ आपण. कुणाला द्यायची आहे? वैभव सर, कुठून आहात तुम्ही? वैभव सर, अनम्यूट करा, माईक ऑन करा. कुठून आहात सर? केजवरून बोलते मॅडम मी. कुठून? केज बीड. बीड. ओके सर, स्वागत आहे आपलं. सर, तुमच्यासाठी 5 करोडची ऑफर आहे. नाही, आपल्या शरीरापेक्षा काही महत्वाचं नाही मॅडम. चला, कळलं का? तरी सुद्धा एक ऑफर आपण देऊ. ती ऑफर अशी आहे बघा, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपण भाग्यशाली नाहीये, पण या जगामध्ये तुम्ही करोडो लोकांपेक्षा कसं भाग्यशाली आहे हे मी पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला सांगते. आज तुम्ही इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. हो. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. म्हणजे आज बघा, एक फेसबुकवर मी चित्र बघितलेलं होतं, आणि त्या चित्र 14-15 वर्षाच्या मुलाचं होतं. आणि त्या मुलानी चॉकनी दोन्ही पाय आपले काढलेले होते. चॉकनी दोन्ही पाय काढलेले होते. विचार करा, त्या पाय नसलेल्या अशा कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन आपण जगतोय. या जगात येऊन ज्याला कधी या पृथ्वीचे रंगच बघता आले नाही, अशा कितीतरी दृष्टी नसलेल्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन आपण बघतोय. हजारो लोकांच्या स्वप्नातलं जीवन आपण जगतोय. एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे पाय नाही आहे तो पायाचं स्वप्न बघतो, पण त्याचे आर्टिफिशियल पाय आजच्या जमान्यात पॉसिबल आहे, पण सगळ्यांसाठी तेही शक्य नसतं. ईश्वराने आपल्याला ते दिलंय हो.
जस्ट से थँक्यू. आज दररोज पृथ्वीवर कितीतरी लोक उपाशी झोपतात. आपल्याला एक वेळचं जेवण मिळत असेल तरी आपण त्या हजारो लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. हो. जस्ट से थँक्यू. Yes, आज ma'am. कितीतरी लोक रात्री मध्ये उघड्यावर झोपतात आणि एक खोलीचं भाड्याची खोली असेल, एक खोलीचं डोकं झाकायला अंग झाकायला छत आहे आपल्याकडे, म्हणजे आपण त्या हजारो बाहेर उघड्यावर झोपणाऱ्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. मग प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय की नाही? सांगा वैभव सर. जर आता मी तुम्हाला म्हटलं की या परिस्थितीत आपण आपल्या देहाचा आणि आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा जर विचार केला, कितीतरी लोकांचं भाग्यशाली असण्याचं स्वप्न आपण जगतोय की नाही? मग आता इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही सांगा? काय वाटतं? 283 लोक प्रत्येक काही ना काही तो आप भाग्यशाली हो. आज विचार करा, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण भाग्यशाली आहे. आणि हा क्लास एनर्जीचा आहे विमल सर. या क्लासला जर तुम्ही झोपून कराल, मस्त झोपलेले आहात, तर एनर्जी भेटणार नाही. कारण जीवनाला खूप सुंदर बनवायचं आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनणारी रेकी नावाची ऊर्जा आपण शिकतोय. आयुष्य खूप सुंदर आहे. मी प्रॉमिस करते, आजपासून आज एक सेल्फी काढून घ्यायची आहे आणि 21 दिवसानंतर सेल्फी चॅलेंज आहे. तुम्ही म्हणाल क्लास तर 10 दिवसाचा, 21 दिवसानंतर कसा? कारण आपल्या ब्रेनचा नियम आहे की आपल्या जीवनामध्ये जे चेंज होतो तो न्यूरोप्लास्टिकचा नियम आहे की 90 डेज लागतात तसे, पण 21 दिवसामध्ये ब्रेनमध्ये त्याचे न्यूरोपाथ तयार होतात. 21 दिवसानंतर आज प्रत्येकाने आपली फोटो घ्यायची आहे आणि जवळ शक्य असेल तरी करून ठेवा, त्याचा प्रिंट काढून ठेवा, नाहीतर मोबाईलमध्ये प्रॉपर पिन करून ठेवा. 21 दिवसानंतर तुमची सेल्फी आनंदाने बहरलेली असेल. हा चॅलेंज मी तुम्हाला देत आहे. पण चॅलेंजसाठी सांगितलेलं औषध घ्यावं लागेल. तर पहिलं औषध आत्ता तुम्हाला 5 मिनिटं देत आहे. जीवनातले सगळे दुःख लिहून काढायचे. सगळे दुःख तुम्हाला वाटतात ना, जे ज्या प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहे त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन पाहिजे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. सगळे लिहा. अगदी एखाद्याला प्रॉब्लेम असेल की बाई रोज वेळेवर येत नाही, त्यांच्या घरी आमच्या कामाला उशीर होते, ते पण तुमचं दुःख असू शकते. जस्ट राईट डाऊन. आयुष्यात पैसे कमी आहे ते दुःख आहे, मुलं ऐकत नाही ते दुःख आहे, पतीसाठी पत्नी ऐकत नाही ते दुःख आहे, पत्नीसाठी पती ऐकत नाही. जे जे दुःख तुमच्या समोर आज दिसत आहे ना, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. किंवा 10 वर्षापूर्वी एखाद्याने त्रास दिला असेल आणि तो वारंवार तुम्हाला आठवत असेल, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाला आज कागदावर उतरवायचंच आहे, कंपल्सरी ऍक्टिव्हिटी आहे. जस्ट राईट डाऊन. खूप जे दुःखाचे साठवून ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्ट, जे प्रॅक्टिकल सेशन आहे प्रॅक्टिकल करावी लागेल. लिहा. नोकरी नाहीये तेही दुःख आहे, लिहा. मी त्याच्या सोल्युशन पर्यंत पण पोहोचवणार आहे तुम्हाला. जस्ट राईट डाऊन. जे जे दुःख आपल्या जीवनामध्ये आहे प्रत्येक दुःखाला आज कागदावर लिहून काढा. का लिहायचंय 2 ते 3 मिनिटात मी सांगणार आहे. पहिले लिखवतो. मला ऐकल्याने फायदा होणार नाही. या क्लासमध्ये जर फायदा पाहिजे तर प्रॅक्टिकली सहभाग घ्यावा लागेल. ओके. प्रॅक्टिकली आपल्याला सहभाग घ्यायला लागेल. लिहा. अर्चना मॅडम, अनुराधा मॅडम, प्रियंका मॅडम, चला लिहा. आता व्हिडिओ बंद करून बसलेल्यांनी तर काय करायचंय ते तर दिसत आहे ना. सचिन जाधव सर लिहा बरं. जे जे दुःख आहे सगळे लिहून काढा पेपरवर. घर नाहीये, गाडी नाहीये, बंगला नाहीये, काय काय दुःख आहे सगळे लिहा. जस्ट राईट डाऊन. हे लिहिल्यानंतर जादू होणार आहे, तर लिहा. चला, उर्वरित ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची खुद की रिक्स, मेरी रिक्स नाही. जे लोक व्हिडिओ ऑन करून व्यवस्थित क्लास अटेंड करतात आहे त्यांची जबाबदारी माझी. उत्कर्ष सर लिहा. जीवनातले सगळे दुःख लिहून काढा. अंजली मॅडम लिहा. गौरी महाजन मॅडम लिहा. लिहा पटापट. व्हॉट एव्हर प्रॉब्लेम इज देअर. ठीक आहे. भारतामध्ये टॅक्स खूप भरावं लागतं, हे एखाद्याचं दुःख असेल ते पण लिहा. एखाद्याच्या जीवनात खूप दुःख असेल ते पण लिहा. एखाद्याच्या जीवनामध्ये खूप दुःखांचा तुम्ही सामना केला आहे ते पण लिहा. कंपल्सरी ऍक्टिव्हिटी आहे ही. पुढे आपल्याला 90 दिवस करा. बघा लाईफ मध्ये काय मॅजिक होतं, का करायचे ते पण सांगते. लिहून झालं की सांगा मला. झालं का वेबर्सवर लिहून?
लिहा, जे जे दुःख असतील ना शोधून शोधून काढा. कोपऱ्या कापऱ्यात मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवलेले दुःख आहेत खूप वर्षाचे. ठीक आहे. आयुष्यात एखादी व्यक्ती आवडली असेल पण ती भेटली नाही आहे, ते पण कुणाच्या मनात दुःख असेल ते लिहून काढा. कुठे मनाच्या गाभाऱ्यात ते दुःखाचं स्वरूप भरून आहे. लिहा, आयुष्यातले सगळे नकारात्मक दुःख, चुकीच्या आठवणी, नकारात्मक नकारात्मक आठवणी जस्ट राईट डाऊन. लिहा लिहा. काय म्हणता अनुराधा मॅडम, लिहिले का दुःख? माईक ऑन करा. Yes, ma'am. First of all, thank you so much, ma'am. ऍक्च्युली मॅम, माझ्या जे शेजारी ताई राहतात त्या सेकंड और थर्ड लेवल करतात. त्यांनी सजेस्ट केलेलं मला मला थोडे लिंक पाठवलेले व्हिडिओचे तुमचे. त्यामुळे मी हा फर्स्ट जो डे होता तो जुलै मधला पाहिलेला. त्यावेळेस पण ते प्रॅक्टिकल दुःखांचं होतं ना, ते मी त्यावेळेस लिहिलेलं. पण आज मला काहीच लिहिता येईना झालंय. तो त्याचा सो इफेक्ट आहे. खूप थँक्यू छान, सो मच. अभिनंदन. हे सगळे लोक, ज्या तुम्ही ते ऑलरेडी प्रॅक्टिकल केलेलं आहे, हे उपस्थित सगळे लोक तिथपर्यंतच न्यायचे आहेत आपल्याला की कागदावर लिहिताना एकही दुःख सापडलं नाही पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. चला, ऑल द बेस्ट. कुठून आहात अनुराधा मॅडम? मॅम पुन्हा. चला, ओके, स्वागत आहे तुमचं. ओके. आता जे काही दुःख लिहून झाले असतील सगळ्यांचे, काही लोकांची 20 मिनिटं लागतील, 25 मिनिटं लागतील, पण एकही दुःख ठेवायचं नाही. ठीक आहे. आता जेवढे दुःख लिहिले त्याचं करायचं काय आहे? हे कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये दडलेले आहे. त्या दुःखांना काय करायचं आहे? कुठेतरी माइंड मध्ये. आता एखाद्या मित्राने तुमच्यासोबत भांडण केलं असेल 10 वर्ष आधी, किंवा एखाद्या नातेवाईकाने 10-15 वर्ष आधी भांडण केलं, तो व्यक्ती आठवला किंवा समोर आला तर काय भेटते, काय आठवतं? त्या व्यक्तीने केलेलं भांडण आठवतं की नाही आठवत? काय ज्योती मॅडम, बरोबर आठवतं की नाही? होतं ना. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला आठवते की त्या व्यक्तीने किती त्रास दिलेला आहे. पण ज्योती मॅडम, अनम्यूट करा 1 मिनिट. अशी आठवण झाली की त्रास त्या व्यक्तीला होते की तुम्हाला होते? आपल्याला. पक्क ना? मग सतत हो हो. सतत नकारात्मक विचार केल्याने बीपी, टेन्शन कोणाचं वाढतंय? आपलं. बरोबर आहे. आता जर तुम्ही विचार केला बीपी, शुगर हे आजार कशातून आलेले आहे? जर बीपी शुगर टेन्शन. साठी कोणी जर गेलं, मेडिकल क्लेम मागितला, देणार आहे का कोणता तरी इन्शुरन्स एजन्सी? नाही देत. का बरं? कारण मेडिकल सायन्सच्या नुसार दीज आर नॉट द डिसीजेस, दीज आर द काय आहेत? लाईफस्टाईल डिसऑर्डर. डिसऑर्डर आहे ते, डिसीज नाही आहे. डिसीज डिसीज आणि डिसऑर्डर मध्ये फरक आहे. मग फरक. आता जर जो आजार लाईफस्टाईल डिसऑर्डर मधनं झालेला आहे, जर आपण लाईफस्टाईलला ठीक केलं तर तो आजार ठीक पण होऊ शकतो की नाही? हो. आता मला त्या दिवशी एका स्टुडंटचा मेसेज आला की त्यांच्या आईचं बीपी कधीच 160च्या खाली नव्हतं, आणि त्यांनी एक सेशन अटेंड केलं आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाइम त्यांचं 140 वर आलं. मग जर ते सातत्याने करत गेले आणि बऱ्याच वर्षापासून 160च्या खाली उतरलेलं नव्हतं, तर या पद्धतीने मग विचार करा की आपण सगळ्या गोष्टींना रिव्हर्स करू शकतो. तर त्या व्यक्ती असे कितीतरी आपण डोक्यात भरून ठेवलेले आहेत की नाही ज्योती मॅडम? हो इसने हो मुझे ऐसा कहा, उसने मुझे, मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि यांनी मला काही सगळं हो. विसरून गेले. किंवा एखाद्याने खूप राग केलेला असेल, तो आला की मराठीत एक म्हण आहे ना, तळपायची आग मस्तकात जाते. मस्तक बरोबर की नाही? धबधब्याचं. अशी एक म्हण आहे. तर मग आता विचार करा, त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण 10 वर्षांनी, 15 वर्षांनी आजही तर पकडून ठेवून राहिलोय. नुकसान कोणाचं आहे त्याचं? की आपलं. मग आपलं नुकसान आपलं. करायचं आहे का आपल्याला? नाही. मग आता रोज इथून पुढे 90 दिवस काय करायचं? अशा सगळ्या व्यक्तींना आठवायचं, त्यांनी केलेल्या कृती आठवायची, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, त्याला झोपण्याच्या आधी फाडून टाकायचं आणि माचीसची काडी लावून टाकायची. ज्यांना शक्य असेल त्यांनी माचीसची काडी लावा, कारण लहान मुलांना बरेच आपले स्टुडंट पण क्लासेस अटेंड करतात, तर आई वडिलांनी तेवढी काळजी घ्यायची आहे. याच्याने काय होईल? रोज आपण घरातला झाडझूड केली तर काय होतं? घर स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. रोज आपण झाडलं, लादी पुसली, धीरे धीरे यहाँ पे जो गार्बेज पडा है सालों से, त्या गार्बेजला आपण कमी करणार आहे. आता मग दुसरं काय करायचं? जो जगा खाली की, न्यूरोप्लास्टिकचा नियम काय म्हणतो? जी जागा तुम्ही रिकामी केलेली आहे त्याला भरणं पण गरजेचं आहे. मग नाही. भरायचं कशाने? व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. तुम्हाला दुसरा होमवर्क काय आजचा?
तुम्हाला तुमच्या जीवनात पुढील 10 वर्षात काय काय पाहिजे आहे त्याची लिस्ट आणून द्या. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मुलांचं शिक्षण पाहिजे, लग्न पाहिजे, काय काय तुमच्या जीवनाच्या स्वतःप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रती अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा तुम्हाला ऑन पेपर लिहून काढायच्या आहेत. हा होमवर्क प्रत्येकाने बघा, हे ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन आहे. 10 दिवस तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे, तरच तुम्हाला याचा रिझल्ट येणार आहे. आय प्रॉमिस की तुमची सेल्फी चेंज होणार आहे. तर तुम्हाला आजचं होमवर्क काय, शांततेत बसून लिहा. आता घाईघाईत नाही लिहायचंय, शांततेत बसून लिहायचं आहे की काय काय पाहिजे, कोणती गाडी पाहिजे, कोणता बंगला पाहिजे, कसं मिळवायचं ते पण मी सांगते. आज तुमची लिस्ट तयार झाल्यावर मग काय करायचं, तुम्हाला करायचं आहे की तुमचं विजन बोर्ड रेडी पाहिजे. काय करायचंय, किती लोकांचं विजन बोर्ड रेडी आहे? 6 महिने, वर्षभर? स्वरा मॅडम बोला, काय म्हणता, विजन बोर्ड केलाय का तुम्ही? टीचर, माझी मम्मी आहे ना, तिने तुमच्याकडे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि मास्टर लेवल केलं आहे. ओके. आणि तिने मला माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की जे तुझं दुःख आहे, जो कोणावर राग आहे ना, तो एका पेजवर लिही आणि तो फाडून जाळ, असं मला सांगितलं होतं. ते मी केलं. जेव्हा मी ते केलं होतं ना, फर्स्ट डेला माझं 1 आणि अर्ध पान भरलं होतं, सेकंड डेला अर्ध पान भरलं आणि आता म्हणजे खूपच थोडे 4-5च लाईन भरलेत आणि माझं विजन बोर्ड पण तयार आहे. चलो, व्हेरी गुड अँड ऑल द बेस्ट. बघा, लहान मुलांना जर आपण पॉझिटिव्ह, आजकाल मुलं मोबाईलमध्ये अडकलेले आहेत, आणि ही मुलगी जर इथे बसून क्लास करत आहे तर विचार करा, मोबाईलचा सदुपयोग होतोय, बरोबर की नाही? जे मुलं आज मोबाईलमध्ये नकारात्मक गोष्टींमध्ये गुंतलेले आहे, आज ती मुलगी पॉझिटिव्ह गोष्टी जर या वयात ग्रहण करेल तर किती सुंदर गोष्टी आहेत. चला, छान, ऑल द बेस्ट बेटा. तर आता आपला आज येऊ आपण, आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. अवचेतन मन आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने काम करतं ते आपण समजून घेऊ, आणि इथून जीवनामध्ये आपण ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले नकारात्मक गोष्टी जाळून टाकायच्या आहेत आणि पॉझिटिव्ह काय पाहिजे त्याची एक लिस्ट बनवून उद्याच्या सेशनला उपस्थित राहायचं आहे. आणि ते त्याचं करायचं काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ती लिस्ट कम्प्लीट होऊ शकते याची गॅरंटी मी देऊ शकते, कारण लहान मुलं म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच होत असतं. आता अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन या अशा 3 टेक्निक आहे ज्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला काम करतात. इथे ज्योती मॅडम, किती मुलं आहेत हो तुम्हाला? एक मुलगी. एक मुलगी. ती जेव्हा लहान होती आणि पहिल्यांदा चालायला शिकली, तर तुम्ही तिला काय म्हंटल? अगं थांब पडशील, अगं हळू थांब पडशील, असं बोलल्या ना? अच्छा. की असं हो म्हटलं, हो. थांब मी तुझ्या पाठीशी आहे? कोणीतरी म्हटलं का? प्रत्येक आईनी, आईनी, आजीनी, बाबा काय म्हटलं? अरे हळू थांब पडशील. आणि पडायची तुम्ही तीन पडायची. चार वेळा असं म्हटल्यावर मुलगी पडली असंही झालं? नाही. थांब पडशील म्हणता म्हणता एखाद वेळेस हा, पडली. पडली, जस्ट असं पुढे झालं की घात. नाही झालं? हा. याचा अर्थ काय आहे? तुम्ही जे अफर्मेशन देता आणि त्याला रिपीट करता तर ती गोष्ट प्रत्यक्षात घडते, कारण ते बघता बघता तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ते दृश्य पण बघता. बरोबर. आणि याचाच अर्थ तुम्ही जो कुठला प्लॅनिंग स्वतःसाठी करता, जर ते कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवलं आणि रोजच्या रोज त्याला जर तुम्ही म्हटलं की आज विचार काय करतो आपण, मेरे जिंदगी में कितना गम है, उससे उलटा बोलना आज से, मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली. भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. याचा अर्थ काय? कारण सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह और निगेटिव्ह काहीच कळत नाही. त्याला काय कळतं? एखाद्या व्यक्तीने म्हटलं मी बरोबर. आजारी आहे, अगं माझे गुडघे खूप दुखतात खूप, अरे याला गुडघे दुखी आवडते बरं द्यायला, तो प्रशांत तिथे वाट राहतो. जर तुम्ही म्हटलं की माझ्या जीवनात एवढं दुःख आहे, दुःख आहे, अरे दुःख शब्द आवडतो का याला, द्या त्याला. द्या. म्हणून तुम्हाला सांगते की अफर्मेशन हे आपल्या प्रती आपणच क्रिएट करत असतो आपल्या जीवनामध्ये, आणि म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला तयार करायचे आहेत. ते का? याच्यासाठी सायंटिस्ट मसुरो इमोटो यांनी काही प्रयोग केले. जस्ट मी तुम्हाला त्यांचं दाखवते, एकच मिनिट. बेटा तो दूसरा पेनड्राइव लो बरं. चलो ते घेऊन या.
आवाज नाही येते. एक मिनिट जरा स्क्रीन शेअर करते. ओके. सो आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. आता या सबकॉन्शियस माइंडला कसं समजून घ्यायचं बघा. कारण हा जो सबकॉन्शियस माइंड आहे, आपला कॉन्शियस माइंड फक्त 10% विचार करतो आणि सबकॉन्शियस 90%. जसा या 90% एनर्जी पर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर याचं आपलं जीवन खूप आनंदी होतं. आणि यासाठी जे आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 गोष्टींनी आपण आपल्या माइंडला खूप सकारात्मक करू शकतो. आणि याच्यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी खूप सुंदर प्रयोग केलेले आहेत. सायंटिस्ट मसुरे इमाटो हे जपानचे सायंटिस्ट आहे आणि यांनी अन्न आणि पाण्याच्या व्हायब्रेशनवर खूप सारे प्रयोग केले आणि जगापर्यंत हे प्रयोग पोहोचवले. तर यांचं पुस्तक पण अवेलेबल आहे, द मिरॅकल ऑफ वॉटर, हिडन मेसेज इन द वॉटर. तर यांच्या पुस्तकांचा सार काय, यांनी कुठलं नॉलेज जगाला दिलं. तर आता हे जे पाण्याचं चित्र दिसत आहे, काय ज्योती मॅडम हे प्यायला लावलं तर प्याल का? पाण्याचं चित्र आहे. अनम्यूट करा ज्योती मॅडम. हे पाण्याचं चित्र आहे, तुम्हाला जर प्यायला लावलं हे पाणी तर प्याल का? माईक माईक ऑन करा. अनुराधा मॅडम माईक ऑन करा बरं. हे पाणी प्याल का जे चित्र दिसत आहे? नो मॅम. नाही. पक्क ना ज्योती मॅडम? अनुराधा नाही पिणार ना? नाही. नाही. पण तुम्ही असंच पाणी पिता, रोज असंच पाणी पिता असं जर मी म्हंटल तर? खरंच पिता असं पाणी? काय वाटतं? नाही. नाही. बघा आपलं या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 75%. 70% प्लस पाणी आहे. हो, ठीक आहे. बरोबर. आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70%. बरोबर आहे, 70% पाणी आहे. मग पाण्याला सायंटिस्ट मसुरे इमोटोंनी काय म्हटलं, आपला प्रत्येक विचार पाणी ग्रहण करत असतं. मग जर तुम्ही पाण्यात बाजूला, आपल्या घरी पाणी आहे, आपलं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि जर आपल्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार चालू असेल, मग पाणी कोणते व्हायब्रेशन ग्रहण करून राहिलं? निगेटिव्ह. 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 मग तुम्ही असं पाणी नाही पिताय तर कोणतं पाणी पिऊन राहिले? कारण सर सगळे दिसायला जरी फिल्टर वॉटर असेल, आरो वॉटर असेल, अल्कलाईन वॉटर असेल, पण त्याच्यात आलेले व्हायब्रेशन मात्र कसे आहेत? सगळे निगेटिव्ह. आणि त्याच निगेटिव्ह. नकारात्मक व्हायब्रेशनचं जर तुम्ही पाणी प्याल आणि ते आपल्या 70% पाणी असलेल्या शरीरात प्रवेश करेल, मग ऊर्जा कशी राहील? निगेटिव्ह. आ? निगेटिव्ह. निगेटिव्हच राहील मॅम. पक्का विश्वास? मग आता आपल्याला हे असं पाणी प्यायचं आहे की पॉझिटिव्ह पाणी प्यायचं आहे? पॉझिटिव्ह, ऑफकोर्स पॉझिटिव्ह पाणी. मग आता कळत नकळत जर आपल्या घरी भरलेलं बरणं पाणी, एक 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 मिनिट, एक मिनिट बेटा, तू उठून जा. ठीक आहे. मग आता या पाण्याला जेव्हा अफर्मेशन दिले, प्रार्थना करने के बाद, हे सायंटिस्ट मसुरेमोटो, माझे प्रयोग नाही आहे, सायंटिस्ट मसुरेमोटोनी सिद्ध केलं की त्याच पाण्याला जेव्हा त्यांनी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले की तू पाणी खूप सुंदर आहे, तू खूप चांगला आहे, तुझी ऊर्जा खूप चांगली आहे, तेव्हा ते पाणी क्रिस्टल फॉर्म मध्ये बदललं. मग आता हे पाणी पिण्यायोग्य आहे. हो. आता
आणि त्या पाण्याला जेव्हा खूप पॉझिटिव्हिटी दिली, अजून खूप चांगलं म्हटलं, अजून खूप चांगलं म्हटलं, तर सायंटिफिक वेनी ते पाणी गोल्डन क्रिस्टलमध्ये तयार झालं. आणि जेव्हा ते पाणी परत नकारात्मक भाव दिला गेले, तर त्या पाण्यामध्ये निगेटिव्हिटी फॉर्म झाली. मग आता विचार करा, आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात त्या लोकांना जेव्हा आपण जीवनामध्ये म्हणजे जगतो आणि त्यांच्याबद्दल जर सतत नकारात्मक, त्या जोडीदारासोबत राहायचं, आयुष्य काढायचं आहे, पण त्या व्यक्तीला आपण नकारात्मक जर सतत अफर्मेशन मनातल्या मनात देत गेलो आणि अपेक्षा करेल की त्या व्यक्तीकडनं आपल्याला प्रेम, विश्वास, आदर पाहिजे, भेटणार आहे का? माझं या जगामध्ये मोटिवेशन जे आहे, मी इथपर्यंत जे इतक्या वर्षापासून, आज लास्ट 16 इयर पासून या कोचिंग मध्ये आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांचं मी ट्रेनिंग देते आणि त्याच्यात एकच लक्षात आलं की माझा मोटिवेशन शेतकरी आहे. तो का? बघा, शेतकरी आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. त्या शेतकऱ्याला कशाचं पीक काढायचं आहे शेतीत हे माहिती असतं, त्याचीच तो पेरणी करतो, हो फळाची अपेक्षा न करता. करतो की नाही ज्योती मॅडम? हो हो. फळांची अपेक्षा न करता तो त्याची पेरणी करतो. कळलं करतो. आणि ती पेरणी करण्याच्या आधी तो पूर्ण जमीन सुद्धा तयार करतो. हो आज जे मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, लिहा, फाडा आणि जाळा, आणि पॉझिटिव्ह काय पाहिजे तो विचार करा. ही ती जमीन तयार करतोय आपण. मग चुकून काय होतंय, आता जमीन तयार केली, पीक लावलं, पण काही कारणाने जमिनीत असलेले काही तण उगवतात. दुसरे तण उगवतील की नाही? पीक लावलंय हो त्यांनी गव्हाचं, पण कळत नकळत आजूबाजूला दुसरे तण पण उगवतात. हो. मग त्या तणांना तो वाढू देतो का त्याच्यासोबत? नाही. तो प्रॉपर त्या पिकाची वाढ होऊ देतो आणि हो. आजूबाजूला निरर्थक जे काढून तण टाकतो. उगवतात त्याला तो काढून टाकतो. काढून टाकतो. मग आपण हो. त्याच्यापेक्षा म्हणवतो स्वतःला सुशिक्षित, हम्म. म्हणतो की नाही? तो जो हो माझा शेतकरी आपल्यासाठी उन्हात तानात राबून राहिलेला आहे, पावसात भिजून राहिला आहे, थंडी सहन करून राहिलेला आहे, बरोबर आहे, आपल्याला अन्न पाणी हो. देण्यासाठी. आपण त्याला अडाणी समजतो, पण तो किती छान आहे बघा. कारण तो आपल्याला जीवनाचा नवा पाठ देतो, तण काढून टाकतो. बाकीच्या लोकांना काय पाहिजे? जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे, पाहिजे की नाही प्रत्येकाला? पण हो. त्याच्या या सगळ्या गोष्टी पाहिजे असताना आपल्या जीवनामध्ये दुःख, तणाव, ईर्ष्या असे जे तण उगवतात, चिंता, त्या तणांना आपण काय करतो? कुरवाडत बसतो. हो. अगदी बरोबर. चार मैत्रिणींना सांगितलं, रे मेरे जिंदगी में कितना गम है. मस्त मैत्रिणी चार गोळा झाल्या की असंच असतं ना ज्योती मॅडम. हो. कॉम्पिटिशन असते. माझ्या जीवनातलं दुःख सांगायचे. आय वॉज मोस्ट क्राईम पर्सन बिफोर रेकी. माझ्या जीवनात रेकी आणि NLP चा एंट्री होण्याच्या आधी, इथून 15 वर्ष आधी, मी पण रडणारीच व्यक्ती होते. मला असं वाटायचं की चार लोकांना आपलं दुःख चार मैत्रिणींना सांगितलं तर बरं होईल. पण लक्षात घ्या, कोणीच आपल्याला मदत करत नाही, आपणच आपली मदत करू शकतो. मदत करू शकतो. आपल्याला हे जे तण आहे रोजच्या रोज निर्माण होतील. जसं स्वराने म्हटलं की आधी पहिल्या दिवशी 1.5 पानं भरले, मगाशी त्या मॅडमनी म्हटलं की आता काय लिहावं कळत नाही. जर रोज रोज आपण हे तण काढत गेलो तर मग पेरणी, ऍक्च्युली आपण रोज अफर्मेशनच्या माध्यमातून काय सांगणार आहे? व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट. आणि चुकून जर नकारात्मकता त्या दिवसभरात घडली, आज जर लिहाल खूप मोठं आहे, कारण आजच्या दिवसाचं अगदी जे काही आपलं वय आहे लहानपणापासून आतापर्यंतचा साठा आहे. पण रोज ही सर्व्हिसिंग करत गेलो इथली, तर हळूहळू काय होईल? काहीच लिहायला उरणार नाही. आणि मग एनर्जी कशी राहील? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. बघा, एका अफर्मेशननी काय बदल होते, तुमच्यामध्ये काय ताकद येते बघायची आहे का? प्रॅक्टिकली सगळे सेशन आपले प्रॅक्टिकल आहे. ज्योती मॅडम बघायची आहे, सगळ्यांना बघायची आहे. तुमच्या एका हो. शब्दाने काय ताकद होते. चला, सगळ्यांनी काय करायचंय? आपला नॉर्मली हात मागे न्या, किती जातो चेक करा. इझिली तुमचा कोणता डावा उजवा कोणताही किती मागे जातो चेक करा. आणि आता फक्त हाताची मूठ बांधा आणि म्हणा, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस
यस, यस आय Yes. कॅन डू इट. Yes. आणि आता हातात मागे नाही. मगापेक्षा किती जास्त मागे गेला बघा. हो हो. वाढली का ताकद? कुणाकुणाच्या हात आधीपेक्षा जास्ती मागे गेला सांगा बरं जरा. हात दाखवा मला. गेला ना मागे? ओके. मग तुमच्या एका शब्दाने जर आय कॅन डू इट, मी करू शकतो, मी करू शकते म्हटल्याने जर तुमचा हात जास्ती मागे जात असेल, मग रोज रोज पॉझिटिव्हिटीची पेरणी केली, मी स्वस्त मस्त जबरदस्त युनिव्हर्सला सांगायला सुरुवात केलं, तर आयुष्य स्वस्त मस्त जबरदस्त होऊन जाईल की नाही. हो. आणि का करायचं असं, त्याचंही रिझन तुम्हाला सांगते. या जगामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवला, कितीही नाव कमवलं, तरी देखील पहिली आंघोळी दुसरी व्यक्ती घालते, शेवटची आंघोळी दुसऱ्याच्या माध्यमातून होते. करोडो रुपयाची संपत्ती असली तरी कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही आपण सोबत घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला आला ना, त्याची मूठ बांधलेली असते, जाताना हात रिते झालेले असते. कुठल्याही व्यक्तीचं जाताना हात असा नसतो, तो असाच असतो. आणि म्हणून आजचा क्षण आपल्या जीवन कुठे आहे? फक्त आत्ताच्या या क्षणांमध्ये आहे. आणि आत्ताच्या या क्षणांना जशी एनर्जी द्याल ना, तसंच तुमचा पास्ट होईल. आणि आत्ताच्या क्षणाला तणाव चिंतेमध्ये जगाल, तसंच दुःख येईल. म्हणून कसाही जगलात तरी हा क्षण संपणार आहे. गेलेला श्वास कधीच आपण रिपीट करू शकत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणून त्याला कुठे जगायचं आहे? वर्तमानाच्या या क्षणांमध्ये जगायचं आहे. आजमध्ये, आत्तामध्ये जगायचं आहे. कारण जसा तुमचा पास्ट होता, चेतना मॅडम अनम्यूट करा 1 मिनिट. जसा तुमचा कालचा दिवस तुम्ही जगला, ऍज इट इज त्याला कॉपी पेस्ट आज करू शकता का? नाही, शक्य नाही. त्याच लोकांना भेटणार, तसंच वागणार, तसेच शब्द बोलणार पॉसिबल आहे का? नाही नाही. कालचा दिवस तुमचा आनंदी होता की सोसो होता? छान होतं. म्हणजे त्याची आठवण कशी आहे तुमची वाली? छान आहे. छान आठवण आहे. पण जर एखाद्याने आनंदी आहे. तुमचा काल मूड खराब केला असता, तर आज तुम्हाला त्याची आठवण कशी असती? आज पण मूड खराबच राहिला असता मग. बरोबर आहे. मूड खराब म्हणजे कालची आठवण. एनर्जी हो तुम्ही आज काल आनंदी गेला म्हणून आज त्याचे व्हायब्रेशन आजही तुमच्या सोबत आहे. हो आज हो जर तणाव हो आला असता, काही प्रॉब्लेम झाला असता, तर त्याची व्हायब्रेशन आजही तुमच्या सोबत असते. हो जीवन पुढे चालू आहे. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही कालचा विचार करत बसले असते, जे काल वाईट घडलं, किंवा कल हो काय अच्छा भी हुआ, आणि आज तुम्ही काहीच केलं नाहीये, फक्त भविष्याचे स्वप्न बघितले, मुझे ये करना है, वो करना है, वो करना है. भविष्य बनणार आहे का? नाही. मग जीवन खऱ्या अर्थाने कुठे आहे आपलं? वर्तमानामध्ये. आणि वर्तमानाला तुम्ही हो जशी एनर्जी द्याल, तसंच तुमचं पास्टच्या चांगल्या आठवणी बनतील. कारण आज जर मी काम केलं, ठीक आहे, आज जर मी हा क्लास एकदम छान घेतला आणि मला याचं समाधान झालं, तर याची आठवण माझ्या मनात कशी राहील? चांगली राहील. तुम्हाला जर हा क्लास आवडला असेल, तर आजच्या या 1 तासाची आठवण तुमच्या माइंडमध्ये कशी राहील? सांगायचं. बरोबर आहे. पण आज जर मला शिकवणं नाही जमलं, किंवा एखाद्याला माझं शिकवणं नाही आवडलं, तर तो काय म्हणेल, हा काय आमचा 1 तासाचा बर्बाद झाला, अशी त्याच्यामध्ये एनर्जी राहील. तर हो याचाच अर्थ काय, जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, ते फक्त आणि फक्त प्रेझेंट मध्ये घडत आहे. नाऊ इज ट्रू. येस ऍब्सोल्युटली येस. वर्तमानामध्ये जे काही घडतंय तेच. कारण एक घेतलेला श्वासही आपण रिपीट जगू शकत नाही. आणि हो बँकेचे बँक बॅलन्स वाढवू शकतो, श्वासाचा बँक बॅलन्स आपण वाढवू शकत नाही. नाही. तो जेवढा, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना, इतना चले खिलौना. भी हम नहीं कर सकते. मग जे वर्तमानात आज एक्झॅक्टली. आपल्या हातात आहे, त्या वर्तमानाला आनंदी जगणं, हेच आपण या 10 दिवसात शिकणार आहे. अधिक आनंद. ऍब्सोल्युट. आणि त्याच्यासाठी थँक्यू मॅम. अफर्मेशन तुम्हाला रोज नित्य नियमाने द्यायचे आहेत. अफर्मेशन कसे द्यायचे आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये द्यायचे. अफर्मेशन कसे लिहिणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्स और कंटिन्युअस टेन्स. कसं? सचिन सर, कोणती गाडी घ्यायची इच्छा आहे सांगा? ड्रीम कार कोणती आहे तुमची? मर्सिडीज बेंच. मर्सिडीज बेंच.
आता बघा, काय वाटतं किती वर्षात पूर्ण करायचं आहे ते स्वप्न? 3 वर्ष लागतील मला. 3 वर्ष लागतील. पण एक काम आधीच करून ठेवायचं. काय करायचं? शोरूम मध्ये जायचं. टेस्ट ड्राईव्ह साठी अडचण नाहीये. शोरूम मध्ये जायचं, मस्त एक टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आणि त्याच्यासोबत फोटो काढायचा आणि तो प्रिंट केलेला फोटो तुमच्या विजन बोर्डवर लावा. ते स्वप्न वर्ष दीड वर्षात पूर्ण होतं. म्हणजे जो पूर्णत्वाचा काळ असतो. आता मी रेकी सेकंड लेवलमध्ये विश बॉक्स टिकवत होती लास्ट वीक मध्ये, आणि माझा इथे विश बॉक्स ठेवलेला आहे. मी तो काढला बाहेर आणि जस्ट त्याला ओपन केला. त्याच्यात माझे 2 चेक लिहिलेले होते आणि टचवूड ते दोन्ही फुलफिल झालेले होते. तर जेव्हा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता. परत मला आता लास्ट वीक मध्ये महालक्ष्म्यांसाठी एका ठिकाणी जायचं होतं. मी माझी जुनी पर्स अशी जस्ट काढली. त्याच्यात मला अफर्मेशन लिहून ठेवायची सवय आहे, त्याचा रिझल्ट सांगते. तर तेव्हा ती जवळपास 5 एक वर्ष जुनी चीट असेल ती, 4 5 वर्ष जुनी. त्याच्यात मी लिहिलं होतं, माय हजबंड अर्न 75,000, जवळपास त्यांचा 50,000 सॅलरी असेल तेव्हा, आणि आय अर्न 1 लाख रुपीज, असं 2 अफर्मेशन लिहिलं होतं. आणि टचवूड त्या पण अफर्मेशन कम्प्लीट झालेल्या होत्या. आता अफर्मेशन काम प्रॉपर काय सांगायचं ते तुम्हाला सांगते. आमच्याकडे गाडी नव्हती आणि माझ्या भावांकडे गाडी बघायल्यावर मुलांना वाटायचं की आपल्याकडे 4 व्हीलर असली पाहिजे. तर आम्ही काय करायचो माहितीये का, सेकंड हँड एकही दुकान सोडलेलं नव्हतं अमरावतीतलं की बघायचं आहे बुवा गाडी पाहिजे असं वगैरे. सगळं आम्ही त्या गाड्यांसाठी बघत होतो. पण मी माझ्या विशशीट मध्ये लिहिलं होतं, माझ्याकडे पांढऱ्या रंगाची कार आहे. ब्रँड लिहायला विसरली होती आणि सेकंड हँड की शोरूम लिहायचं असं विसरली होती. व्हाईट कलरची कार आहे असं अफर्मेशन लिहिलेलं होतं. त्याच्यानंतरच्या दिवाळीत एक 4 5 वर्ष आधीची गोष्ट आहे. माझ्या भावानी दिवाळीला त्यांनी नवीन गाडी घेतली होती आणि माझ्याकडे त्याची जी I-20 होती ती ड्रायव्हर सोबत पाठवली. ताई तुला पाहिजे असेल तर राहू दे. या पद्धतीने त्यांनी ती गाडी माझ्याकडे, व्हाईट कलरचीच गाडी होती, माझ्या दारात दिवाळीनंतर उभी होती. पण सेकंड हँड होती, परत भावाने दिलेली होती, मला स्वतःची पाहिजे होती. टचवूड आज माझ्या अंगणात गाडी उभी आहे, पांढऱ्याच रंगाची आणि आमची स्वतःची आहे. तर अफर्मेशन जसं तुम्ही द्याल त्याच पद्धतीने क्रिएट होत जातं. जेव्हा तुम्ही अफर्मेशन देताना काही लोक तुम्हाला म्हणतील "हा काही खायच्या गोष्टी आहे का?" आता मला सांगा, अं, अनुराधा मॅडम, 10 लाख रुपये महिना अर्न केला पाहिजे असा कधीतरी विचार आला का तुमच्या मनामध्ये? Yes, ma'am, but it is not possible. पहा, परत But दुसरं one thing अफर्मेशन I लिहून try टाकलं it मॅडमनी. in share market. एक लक्षात घ्या मॅडम, प्रत्येक गोष्ट एनर्जीची कनेक्ट आहे. जशी पेरणी करा, शेतकऱ्याला विसरायचं नाही. गव्हाचं पीक काढायचं आहे ना, मग गहू येईल की नाही हा विचार नाही करत बिचारा. तो तो मेहनत करतो पूर्ण याच्यावर. एक लक्षात घ्या की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. सद्गुरूंनी, वामनराव पैंनी म्हटलेलं आहे, तुम्ही जो विचार कराल तो फुलफिल होणारच आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही तो अनुभवणारच आहे. तर ज्याची पेरणीच केली नाही, मयुरी मॅडमला विचारते, तुम्ही विचार केला का कधी 10 लाख रुपये महिना अर्न केला पाहिजे? मयुरी मॅडम अनम्यूट करा. माईक माईक नाही लावला त्यांनी. चेतना मॅडम, आया है क्या वो ख्याल बताओ. रोज 10 लाखाचाच येतो मॅम. 10 लाखाचा विचार येतो, मग त्याच्यासाठी तुम्ही हो. कुठेतरी लिहून ठेवलं का ते विजन? नाही मॅम, नाही लिहिलं. लिहावं लागेल. स्वरा मॅडम बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? टीचर, मला असं वाटतं की मी 10 लाख कमवेल, कारण की माझं ड्रीमच तसं आहे की ज्याच्यात त्यांना मला 10 लाख नाही तर मला 10 करोड मिळणार. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. कारण जिथेपर्यंत तुमची नजर जाते, जी गोष्ट कधी माइंड मध्ये झाली नाही. चला वंशी, प्रीती मॅडम, आज संध्याकाळी भाजी काय बनवायची फिक्स आहे का? काळजी करू नका, जेवायला नाही येणार आहे, फक्त सांगा फिक्स आहे का माइंड मध्ये. प्रीती मॅडम अनम्यूट करा. मॅडमचा माईक ऑन होत नाही. विशाखा मॅडम तुम्ही सांगा, संध्याकाळी भाजी काय करायची फिक्स आहे का? माईक माईक ऑन करा, काय अडचण आहे? माईक का बरं ऑन होत नाही? खाली बघा माईकचं बटन आलं असेल, माईक ऑन करा. माईक परत बंद केला तुम्ही, ऑन करा. हा, फिक्स आहे का संध्याकाळची भाजी काय करायचं आहे? हो आहे ना. ओके, मग ती भाजी फक्त विचारात आली तर पूर्ण होणार आहे का? नाही.
त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, जे काही साहित्य, ज्याची भाजी बनवायची आहे पहिले ती वस्तू लागेल, मग बाकीचे इंग्रेडियंट्स जमा करावं लागेल, आणि मग तुम्ही त्या भाजीला फोडणी घालाल. समजा आज माझ्याकडे संध्याकाळी पावभाजीचा बेत आहे, तर मला त्याचे पूर्ण साहित्य लागेल, त्याची कृती हो करावं लागेल, मग प्रत्यक्षात येईल. मग जर 10 लाख रुपये प्रतिमाह आपल्या अकाउंटला आला पाहिजे, त्याची पण पूर्वतयारी पहिले विचार इथे क्रिएट झाला पाहिजे, मग ऍक्शन, हो. आणि मग ते पूर्ण होणार आहे. पण जर कधी इथे पेरणीच झाली नाही, तर उगवण्याचे स्वप्न पाहू शकतो का आपण? आणि म्हणून नाही. आज एक वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, जे काही तुम्हाला पाहिजे ना. येस आय अर्न धिस मच अमाऊंट पर मंथ. येस आय अर्न धिस मच अमाऊंट पर मंथ हे लिहायला चालू करा, आणि त्याच्या खाली एक वाक्य सुंदर लिहायचं, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि ते विजन तुमच्या एखाद्या डायरीवर लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचं पाहिजे जीवनामध्ये, ते मल्टिप्लिकेशन. मी फक्त आपल्या लेवल 1च्या या एका बॅचमध्ये हे दार बंद असतं माझं, बाकी सगळ्या बॅचेसला सुरू असतं. तर इथे माझा विजन बोर्ड लागलेला आहे. माझे हा. पिक्चर्स काय पाहिजे मला, कशा पद्धतीने पाहिजे, आणि मी एका मोठ्या स्वप्नासोबत जगते आहे. मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे, उद्या मी या जगात नसेल, कारण प्रत्येकाची दी एंड वाली कितना भी बचो पता है क्या होने वाला है. तर मला एक असं रिसर्च सेंटर काढायचं आहे की तिथे व्यक्ती जीवनातले दुःख घेऊन येईल, येताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील दुःखाशून्य, जाताना पण त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण त्या 100% आनंदाशून्य असतील. असं जीवनातलं कुठलंही दुःख असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक लेवलचं, त्या दुःखातनं त्याला बाहेर काढण्यासाठी मला एक मोठं रिसर्च सेंटर काढायचं आहे. मी या स्वप्नांसोबत जगते, आणि ते मोठं. आणि दुसरं, मला प्रतिमहा 2 लाखाची चॅरिटी करायची. कारण आज असंख्य लोक, आजही मी करते, पण त्याला मर्यादा आहे. पण जेव्हा, कारण एक वेळ अशी होती की जिथे मी माझ्या भावाला म्हणायची, दादा घरी बसल्या 10,000 रुपये अर्न करायसाठी काहीतरी सांग मला. पण आज त्या ईश्वराने आज त्याच्यापेक्षा मल्टिपल कितीतरी पट चॅरिटी माझ्याकडनं घडवत असतो. का बरं? पेरणी केली, मग आज मी ती चॅरिटीची अमाऊंट वाढवली. आता का बरं चॅरिटीची अमाऊंट वाढवली? 2 लाख जर येईल, म्हणजे 2 लाख चॅरिटी करायची आहे, तर अमाऊंट किती? 10 लाख आपोआप येईल की नाही? म्हणून पेरणी, तुम्हाला काय पाहिजे आहे ते करा, आणि भगवान आपके लालच में मदद नहीं करते, जरूरत में. तर ती नीड क्रिएट करा की तो अमाऊंट का पाहिजे. जर मी 10 लाख 25 लाख रुपये म्हणलं युनिव्हर्सला, तो देईल, पण ते का द्यायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. तर आज आपण इथे थांबू, उद्या परत या सेशनला पुढे नेऊ. तोपर्यंत आजचं सेशन कसं वाटलं, 1-2 आपण फीडबॅक घेऊ. ओके, तुमचं शेअरिंग माझ्यासाठी एनर्जीचा स्रोत आहे. संगीता सोनवणे मॅडम, कसं वाटलं सेशन, सांगा. मॅम, सेशन खूप छान वाटलं. पण मला एक विचारायचं होतं का आलिशान घरसाठी काय अफर्मेशन असावं? कशासाठी? मेरे घरासाठी. पास आलिशान घर है, असं अफर्मेशन लिहायचं की हा. मी माझ्या कुटुंबासोबत आलिशान घरात राहत आहे. अच्छा. ठीक आहे, ओके, हे थँक्यू. बुकवर लिहायचं मॅम? बुकवर लिहायचं ना हे? हो हो, 21 ते उद्या सांगते. अफर्मेशन प्रॉपर कशा लिहायचे ते उद्या सांगते मी. ठीक आहे, ओके. अर्चना मॅडम, कसं वाटलं सेशन? आणि तुम्हाला एक फॉर्म येईल, त्याच्यात तुमचं कसं वाटलं गुगल फॉर्मवर नक्की शेअरिंग करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी एनर्जी आहे. बोला अर्चना मॅडम, कसं वाटलं सेशन? तर एकदम मस्त मॅडम. चलो, थँक्यू. थँक्यू. ओके, सो भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.